मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर धडकलंय। लोणावळ्यात सरकारच्या शिष्टमंडळाची झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर जरांगे पाटील नवी मुंबईच्या दिशेने निघाले। नवी मुंबईमध्ये कळंबोली परिसरात मार्ग बदलण्याची विनंती पोलिसांनी केली आणि यावरून जरांगे पाटलांनी पोलिसांना सुनावलंय। आझाद मैदानावर पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मराठा आंदोलकांकडून त्या ठिकाणी मंडप घालायला सुरुवात झाली आहे। पुरा देश बघतोय, माझ्या समाजाची मी मरेपर्यंत गद्दारी करणार। मनोज जरांगे पाटील नावाचं झंझावात आणि त्यांच्या सोबत असलेलं मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईच्या वेशीवर धडकलंय। पुण्यात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर 18 तासांच्या सलग प्रवासानंतर सकाळी 7 वाजता मराठ्यांचा मोर्चा लोणावळ्यात पोहोचला। बुधवारी संध्याकाळी 7च्या सुमारास लोणावळ्यात होणारी जरांगेंची सभा गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास झाली। मुंबईत दाखल होणारच हे जरांगे पाटील यांनी सभेत स्पष्ट केलं। मुंबईत धडक देताना शांत राहण्याचं आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केलंय। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। खूप महासंकट निर्माण होतील एवढाले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे। अशी जी एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळते मराठी। ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या, शब्द मोडू नका। मी तुमचा मोडणार नाही, आतापर्यंत नाही मोडला। शेवटचा शब्द सांगतो, शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही। या सभेनंतर मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांच्यासह शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली। शिष्टमंडळ सकाळपासून भेटीला आलं होतं, मात्र मराठा आंदोलकांशी चर्चा करून जरांगे पाटील या शिष्टमंडळाला भेटले, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली। तोपर्यंत लोणावळ्याच्या पुढे न जाण्याचे आदेश आंदोलकांना देण्यात आले होते। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी येऊन चर्चा करावी असा सूर जरांगे पाटील यांनी लावला। म्हणजे एकूण चर्चेत काही नाहीये, सगळे परिपत्रक येत आहेत, निर्णय येत आहेत, अमुक काढतायत, सगळे सोयऱ्यांच्या व्याख्याचं काढतायत, 54 लाखांचा विषय काढतायत, 54 लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा विषय काढतायत। म्हणजे काढतायत, येत आहेत असं म्हणतात, ते काढतायत, मग ते काढणारच आहे समजा। आणखीन यानंतर दुपारी जरांगे पाटील नवी मुंबईच्या दिशेने निघाले। हा मोर्चा एक्सप्रेस वेवर जाऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त केला होता। जुन्या एक्सप्रेस हायवेनं लोणावळा मार्गे बोर घाटातून नवी मुंबईच्या दिशेने निघाला। यावेळी नवी मुंबईत कळंबोली परिसरातून मोर्चा येऊ नये, तसंच आझाद मैदानात उपोषण करू नये अशी विनंती पोलिसांनी केली। जरांगे पाटील यांनी यावरून पोलिसांना कडक शब्दात सुनावलं। आम्ही त्यांना मनोज जरांगे पाटील साहेबांना भेटून विनंती केलेली आहे की पळसपे फाटेमार्गे जर आपण लेफ्ट साईडने जाऊन उरण फाटा आणि किल्ला जंक्शन हा मार्ग पकडला तर जो मुख्य मार्ग आहे सायन पनवेल जो मार्ग आहे त्या मार्गावर लोड येणार नाही। त्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत आणि सुट्टीच्या दिवसामुळे गर्दीसुद्धा मुंबईकडून येणारी जास्त आहे। त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि ते विचार करून त्याच्याबद्दलचा निर्णय आम्हाला कळवत आहेत। किती अंतराचा फरक पडतोय? 4 ते 5 किलोमीटर अंतराचा फरक आहे, परंतु जो आम्ही रोड सुचवलाय तो रोड याच्यापेक्षाही चांगला आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली। आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। परवानगी नाकारण्यात आली असली तरी मराठा आंदोलकांकडून आझाद मैदानात मंडप घालण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। आझाद मैदानात परवानगी नाकारल्यानं मराठा आंदोलकांच्या वतीनं मुंबई हायकोर्टात धाव घेण्यात आल्याची माहिती आहे। मी सध्या आझाद मैदानावरती उभा आहे। माझ्या मागे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आंदोलक या ठिकाणी जमा होत आहेत। शासनाच्या वतीने परवानगी नाकारण्यात आल्यानंतर सुद्धा
आंदोलक आपल्या या सगळ्या आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहेत. आम्ही निर्धाराने या ठिकाणी आलेलो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. आझाद मैदान जर आम्हाला आंदोलनासाठी दिलं गेलं नाही तर सगळी मुंबई ही आझाद मैदान आहे असं समजून आम्ही जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी आंदोलन करू. मात्र आरक्षणाचा जो लढा आहे तो आता थांबणार नाही असं त्यांनी म्हटलंय. शासन कुठेतरी या सगळ्या प्रकरणात उदासीन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे उद्यापासून जेव्हा आंदोलक मुंबईमध्ये दाखल होतील तेव्हा उद्याची परिस्थिती काय असेल आणि सरकार या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीने टॅकल करेल हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. दुसरीकडे पोलिसांनी उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात विभागीय आयुक्त जरांगेंशी चर्चा करीत असल्याचं स्पष्ट केलंय. मराठा आरक्षण देण्याचीच भूमिका असल्याचं सांगत सरकार सकारात्मक असताना सहकार्य करण्याची गरज असल्याचं शिंदे म्हणाले. मराठा आरक्षण देण्याची भूमिका मी कालही आपल्याशी बोललोय. सरकारची भूमिका कालही तीच होती, आजही स्पष्ट भूमिका आहे. इतर ओबीसी कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार. सर त्या बाबतीमध्ये मागासवर्ग आयोग मोठ्या प्रमाणावर काम करतोय. 1,40,000 लोक 3 शिफ्टमध्ये काम करतायत. सर्वेचं काम जोरात सुरू आहे. कुणबी नोंदी ज्या सापडत आहेत त्याचे प्रमाणपत्र देण्याचं काम तिकडे सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांना मी आवाहन केलेलं आहे की जर सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे. सरकार सकारात्मक आहे, त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तर विरोधकांनी या सगळ्याला सरकार जबाबदार असल्याची टीका केली आहे. जरांगे पाटील आणि असंख्य महाराष्ट्रातली लोक आज मुंबईच्या दिशेने चाललेली आहेत. अर्थातच पोलीस आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की हे सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येने शांततेच्या मार्गाने येत आहेत. तर अर्थातच त्यांना सहकार्य केलंच पाहिजे, कारण ही लोकशाही आहे आणि त्याच्यात आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच्यामुळे हे सगळे असंख्य लोक जे मुंबईत येत आहेत त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना ज्या काही सुविधा लागतील, ट्रॅफिक यंत्रणा असेल, पोलिसांची यंत्रणा असेल, शौचालय असतील, पाणी, हे सगळ्याची जी काही मदत लागेल अर्थातच महाराष्ट्र सरकारने जबाबदारीने त्यांना सहकार्य केलं पाहिजे, कारण काही लोकशाही. संध्याकाळच्या सुमारास जरांगे पाटील नवी मुंबईच्या दिशेनं निघाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातून मुंबईला परतले. जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम बसून मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर पोहोचला. नवी मुंबईतल्या मुक्कामानंतर शुक्रवारी जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होतील. आता जरांगे पाटील यांना उपोषणाला कुठं बसण्याची परवानगी मिळणार, त्यांच्याशी कोणतं शिष्टमंडळ चर्चा करणार हे आता पाहावं लागणार आहे. मुंबईत आलेलं हे मराठ्यांचं भगवं वादळ नवी मुंबईत शमणार की पुढचे काही दिवस मुंबईत धडकणार, याकडं आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. साई सावंतसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.